100% आयुर्वेदिक आणि 100% त्वचेच्या आजारावर गुणकारी साबण म्हणजे कडुनिंबाचं साबण। आज आपण कडुनिंबाचं साबण कसा बनवायचा हेच बघणार आहोत। शेताच्या बांधावर जाऊन कडुनिंबाची पानं घेऊन आले। कडुनिंबाच्या पानावर खूप सारी धूळ होती, त्याच्यामुळे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली पानं। धुवून झालेली पानं एका मिक्सर जारमध्ये ओतायची आणि 2-3 चमचे पाणी टाकून अशी व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची। एका पातेल्यामध्ये साधारण 1 तांब्या पाणी ओतायचं आणि पाणी गरम करायला ठेवायचं। पाणी गरम होतंय तोपर्यंत इकडे सोबेचे तुकडे करून घ्यायचे। एकदम इझिली पद्धतीने हे सोबेचे तुकडे होतात। आता डबल बॉयलर पद्धतीने आपण सोबेस वितळवणार आहोत। गरम झालेल्या पातेल्यावरती एक कढई ठेवायची। कढईमध्ये सोबेसचे तुकडे टाकायचे। सोबेसचे तुकडे 5 मिनिटात वितळायला लागले की मग त्याच्यामध्ये कडुनिंबाचं जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते ओतायचं। आता मला वाटलं होतं की मिश्रण खूप पातळ झाले म्हणून पाणी वेगळं केलं होतं याचं, पण नंतर मग मी पाणीसुद्धा ओतून दिलं याच्यामध्ये। साधारण 5 मिनिटांमध्ये हे सगळ्या मिश्रणाला एक उकळी येते। उकळी आल्यानंतर ना हे सोप मोल्ड आहे ना, ते मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं। हे सोप मोल्ड ना सिलिकॉनचं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणताही पदार्थ टाकला तरी तो चिकटत नाही आणि पदार्थसुद्धा खराब होत नाही काहीच। तर ना आपण जे मिश्रण गरम आहे ना तेच या सोप मोल्डमध्ये ओतायचं आणि 2 तास ना असंच ठेवायचं थंड होण्यासाठी। तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। आता 2 तासानंतर ना आपला साबण इथे तयार आहे। एकदम इझिली पद्धतीने हे सोप मोल्डमधून हे साबण बाहेर येतात। अगदी म्हणजे अजिबातसुद्धा चिटकत नाही, कारण की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं हे सिलिकॉनचं आहे। आणि आपले मस्त असे आयुर्वेदिक साबण इथं तयार आहेत। कडुनिंबाचं साबण तुम्ही एकदा अवश्य बनवून बघा। आता या कडुनिंबाच्या साबणामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल, गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता। आणि मुख्य म्हणजे या जे साबण आहे त्याला फेससुद्धा येतोय, बघू शकता तुम्ही। तर मस्त असं साबण इथे तयार आहे आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि जाता जाता चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।